तर बघा, स्पेस टेक्नॉलॉजी आणि रिमोट सेन्सिंग हा जो पार्ट आहे तो राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला ऑलरेडी होताच. कधीच कंबाईनच्या सिलेबसला तो आतापर्यंत नव्हता. पण जो नवीन रिवाइज झालेला आणि जे संयुक्त परीक्षा सुरू झाल्या त्यानंतर हा जो पार्ट आहे तो ग्रुप सी आणि ग्रुप बी दोन्हीला पण महत्वाचा आहे. तर त्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी आणि रिमोट सेन्सिंग हे दोन्ही आपण बघतोय. स्पेस टेक्नॉलॉजी जरी तिथं डायरेक्ट नाही ना ग्रुप सी ला, तरी पण त्या अनुषंगाने रिमोट सेन्सिंगच्या अनुषंगाने ते विचारू शकते. तर आपण सुरू करूया. तर सगळ्यात आधी सॅटेलाइटच्या ऑर्बिट समजणं महत्वाचं आहे. त्यानंतर आपण जीपीएस जीएस आणि रिमोट सेन्सिंग समजू शकतो, कारण आपल्याला ऑर्बिट्स ते कोणत्या कक्षेत लॉन्च केले जातात हे माहित नसेल तर पुढचा कन्सेप्ट कळणार नाही. आता हा जो टॉपिक आहे तो बऱ्यापैकी फॅक्च्युअल आहे आणि त्यात काही कन्सेप्ट आहे. जर कन्सेप्ट कळलं तरच त्या फॅक्ट्स लक्षात राहतील. त्यामुळे त्या कन्सेप्ट समजून घेऊया. जसं जसं 35,786 किलोमीटरवरच का जिओ स्टेशनरी ऑर्बिट असतंय, तर ह्याचं कारण जर तुम्हाला समजलं तर ते 35,786 तुमच्या लक्षात राहील. आणि ऍप्लिकेशन बेस्ड जर प्रश्न आले तर ते तुम्हाला सोडवता येतील. त्यामुळे आपण तशा पद्धतीने बघूया. आता स्पेस टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी काही महत्वाच्या संकल्पना आहेत. तर हे लेयर्स तुम्ही आधी बघितलेले आहेत जिओग्राफीमध्ये. पहिलं असतं सगळ्यात खाली काय असतं, आरच्या जवळ प्रोपो, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठे कण असतात. ज्यावेळेस आपण रिलाय माय स्कॅटरिंग बघणार आहोत त्यावेळेस पण हे थर महत्वाचे असणार आहेत. हा, तर ते पुढे बघणार आहोत आपण. त्यासाठी हे थर महत्वाचे. स्टॅटो त्याच्यावर असतं. त्याच्यानंतर मेसो असतो. स्टॅटो आपण कशासाठी ओळखतो, ओझोनच्या थरासाठी. बरोबर आहे का? प्रोपो कशासाठी महत्वाचा आहे, तर सगळं वातावरण प्रोपो मध्येच आहे. त्यानंतर पुढे आहे मेसोस्फिअर. त्याच्यानंतर वर आहे थर्मोस्फिअर. तिथं सगळे आपले सॅटेलाइट्स जे आपण कम्युनिकेशन साठी वापरतोय ते थर्मोमध्ये. आणि एक्झोस्फिअर त्याच्यावर स्पेसशिप त्याच्या पुढे जातं. तरी आपण तिथं बघितलेले आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट, तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल किंवा 12वीला फिजिक्स असेल तर तुम्हाला एक, आपल्याला गुरुत्व कक्षा तोडण्यासाठी ह्याला आपण काय म्हणतो, इस्केप वेलोसिटी. बरोबर आहे. ह्याच्यावर वन लाईनर क्वेश्चन पण आला होता. 11.2 किलोमीटर पर सेकंद. किलोमीटर पर सेकंद आहे हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयोग जाताना 11.2 मीटर पर सेकंद आणि 11.2 किलोमीटर पर सेकंद, 11.2 किलोमीटर पर आवर आणि मीटर पर आवर असं देतं. त्यावेळेस आपल्या या दोन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे कुठलाही युनिट लक्षात ठेवताना, संख्या लक्षात ठेवताना त्याचं युनिट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किलोमीटर पर सेकंद काय, तर आता समजा एखादं बाहेर जायचं असेल त्याला, तर आतनं त्याला फोर्स लागतोय. तर तो फोर्स तोडण्यासाठी त्याला तेवढं गरजेचं आहे. कुठलंही रॉकेट बघा तुम्ही, किमान ते 2 स्टेज तर असतं. पहिल्यांदा त्याला वर जावं लागतं आणि परत ते एस्केप वेलोसिटी सोडून त्याला हॉरिझॉन्टल पुढे जावं लागतं. तुम्ही रॉकेटचं लॉन्चिंग बघितलं असेल. आता आपले पंतप्रधान पण तिथे जातात. त्याचा इव्हेंट मोठा असतो. त्यामुळे आता तर सगळेजण बघतायच असते. तर ते वर जातं आधी आणि मग असं कलून हॉरिझॉन्टली ते बाहेर जातं. तर एस्केप वेलोसिटी महत्वाची, 11.2 किलोमीटर पर सेकंद. ते पण आकडा लक्षात असू द्या. आता आपल्याला आधीच ठरवलेलं असतं काय, आपण तिथे गेल्यानंतर ठरवत नाही की त्याच्यामध्ये इंधन किती आहे त्यानुसार त्याला लॉन्च करू. आधी सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात. ते सॅटेलाइट कशासाठी आहे, त्याला आपण कुठं लॉन्च करणार आहोत, कुठल्या ऑर्बिटमध्ये ठेवणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. तर त्यानुसार विशिष्ट कक्षेमध्ये फिरणार उपग्रह ते आपण ठरवून पाठवतो. त्यानुसार त्याची वेलोसिटी पण असते. आता वेलोसिटी उपग्रहाची कशी असणार आहे, तर ते कोणत्या ऑर्बिटमध्ये आहे त्याच्यावर असणार आहे. एक बेसिक कन्सेप्ट, म्हणजे गुरुत्वाकर्षण जवळ असल्यावर जास्त असेल का लांब असल्यावर जास्त असेल, जवळ असल्यावर गुरुत्वाकर्षण जास्त असतं. त्यामुळं त्याचा वेग पृथ्वीपासून जसं जसं उंचीवर जावं तसं तसं कमी होत जातो, ऑर्बिटल वेलोसिटी. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला कधी कधी वाटेल की समजा इथून आहे ना, ही पृथ्वी आहे, इथून फिरताना ह्या दोन कक्षा आहेत. तर ऑर्बिटल वेलोसिटी इथं ए आणि इथं बी आहे, तर वेलोसिटी कोणाची जास्त आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. तर ऑर्बिटल वेलोसिटी जिचं पृथ्वीच्या जवळ कक्षा आहे त्याची जास्त असते, हे लक्षात ठेवा कन्सेप्ट. ऑर्बिटल वेलोसिटी कोणाची जास्त आहे, तर जे पृथ्वीच्या जवळ आहे त्या उपग्रहाची ऑर्बिटल वेलोसिटी जास्त असते. आता यातल्या बऱ्याच गोष्टी इंटरनेटवरून वगैरे घेतलेल्या आहेत, कारण आयोगाचे प्रश्न करणारे जे आहेत ते आपल्या इथल्या मार्केटच्या पुस्तकावरून प्रश्न नाहीत काढणार. त्याच्यावर सगळ्यात महत्वाचा डाटा आहे इस्रोची वेबसाईट, नासाची वेबसाईट आणि जे स्पेस डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, जे पण पीएमओच्या अंडर आहे, त्याच्यावरचं जे त्यांनी डाटा दिलेला तो कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे. बाकी आपल्या मार्केटमधल्या पुस्तकातलं पण सगळं घेतलेलं आहे. त्यामुळे दुसरं काय करायची गरज नाहीये तुम्हाला. आता हे दोन्ही प्रकारचे जर कुठं स्थित करायचं त्याच्यानुसार वेलोसिटी ठरवली जाते.
ते काय असते, लॉन्चिंग व्हेकल असते. त्याचं नाव होतं बघा, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. SLV म्हणजे काय, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. त्यानंतर इंधन सगळ्यात महत्वाचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपनं प्रगती करत आलोय. आता आपण क्रायोजेनिक वापरतोय आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, ते तयार होते. त्यानंतर मी खाली नकाशा दिलेला आहे, त्या नकाशावर एक प्रश्न असणार आहे, कुठं काय होतंय ते खाली त्या डायग्राम मध्ये. ते डायग्राम पण बऱ्यापैकी ह्याच्यामधनं इस्रोच्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर असतं पृथ्वीवरचं कंट्रोल सेंटर, जसं आपल्या हासनला वगैरे कर्नाटकमध्ये. आपल्या इथून आपण कंट्रोल फॅसिलिटी, त्याला मास्टर कंट्रोल फॅसिलिटी म्हणतो, तर त्यानुसार त्याला कंट्रोल पण करतोय. आता मी ऑर्बिट सांगितलं, ऑर्बिट मध्ये लिओ नावाचा पिक्चर पण आला आहे वाटतं आता. तर लिओ त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, लो अर्थ ऑर्बिट. आता हे लक्षात काय ठेवायचं, तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या किलोमीटर दिलेले आहेत. प्रत्येक देशानुसार त्याचे डेफिनेशन वेगळे, प्रत्येक संस्थेनुसार वेगळे, पण जनरल टर्म लक्षात ठेवा. 160 ते 2000 किलोमीटरच्या दरम्यान ज्या उपग्रहाला आपण प्रक्षेपित करतो, त्या ऑर्बिटला काय म्हणायचं, लो अर्थ ऑर्बिट. लो अर्थ म्हणजे काय, पृथ्वीच्या एकदम जवळ आहे. आता ह्याच्यातला वेग साधारण लक्षात राहिलं तर ठीक आहे. जसं आपण ह्याच्या वेगवेगळ्या वेवचा वेव लक्षात ठेवत होतो, बरोबर आहे का, भूकंपाच्या वेवचा. त्याच्या आतमध्ये जाताना पृथ्वीच्या अंतर्गत इंटरनल क्रस्ट मध्ये कसा वेग असतो ते आपण तिकडे लक्षात ठेवलं जिओग्राफीला. इथं सहज लक्षात राहिलं तर लक्षात राहू द्या, 8 किलोमीटर पर सेकंद हा त्याचा ऑर्बिट मध्ये फिरण्याचा वेग असतो, लिओ ऑर्बिट मधल्या सॅटेलाइटचा. लक्षात राहिलं तर ठीक आहे. हे विचारण्यासारखं आहे की त्याचं जे परिभ्रमण आहे ते 90 मिनिटात एक होतं. 90 मिनिटात ते अख्ख्या पृथ्वीला एक परिभ्रमण पूर्ण करतं, 90 मिनिटात फक्त. बहुतांश उपग्रह याच कक्षेच्या दरम्यान आहेत. आता पृथ्वीच्या जवळ आहेत, रिमोट सेन्सिंग असेल, हवामान जाणून घेणारे उपग्रह असतील, तर ते कुठं पाहिजेत, पृथ्वीच्या जवळ पाहिजेत ना. आता ते एकदम लांब ठेवले, त्यानं पिक्चर कॅप्चर करेपर्यंत, म्हणजे आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, म्हणजे हे आपल्या सिलेबसच्या थोडं बाहेरची गोष्ट आहे. आपण जे बघतो ना अंतराळ, ते कित्येक कोट्यवधी वर्ष पूर्वीच आहे. आपण जे आज तारा बघतो ना, ते कोट्यवधी वर्षी माग तसं दिसत होतं. आज तो वेगळा असेल, कारण त्या प्रकाशाला आपल्या इथं पोचण्यापर्यंत लाखो वर्ष लागत आहेत. समजतंय का मी काय म्हणतोय, म्हणजे आज जर आपल्याला एखादा तारा असा चमकताना दिसत असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता दिसत असेल, आज आपण बघतोय ते, पण ती घटना कधी घडलेली आहे, करोडो वर्षापूर्वी घडलेली आहे. आणि ते आपल्यापर्यंत आत्ता पोचलेले. जसा आवाज उशिरा पोचतो आपल्याकडे, तसं प्रकाश पण उशिरा पोचतो. ते लाईट इयरनं ट्रॅव्हल करत आपल्याकडे आलेलं आहे. सध्याचं आकाश असं आहे का, तर असं नाहीये. आपण रात्री जे बघतोय आकाशात तारे ते वास्तवात आजच्या वर्तमान स्थितीत बघत नाही आपण. समजलं. तसंच आता हे जे आहेत हवामान, त्यानंतर हे तर आपल्याला सगळ्यात आधी पाहिजे ना. हवामानाचं जर एखादं वादळ येत असेल, ते आपल्याला लगेच रिअल टाइम मध्ये पाहिजे. ते जवळ असेल तर लगेच आपल्याला कळेल. त्यासाठी हे हवामान विषयक उपग्रह असतील, लष्करी उपग्रह असतील, दुर्बीण असतील, स्पेस स्टेशन असतील आणि रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट असतील, हे कुठे आहेत, लिओ मध्ये. हे तुमच्या लॉजिक नुसार पण लक्षात राहील. त्यानंतर मीडियम अर्थ ऑर्बिट. आता मीडियम अर्थ ऑर्बिट हे 2000 ते 35,786 च्या दरम्यान आहे. आता काय आहेत उपग्रह, त्यांना आपल्याला थोडं जास्त उंचीवर ठेवायचं. आता फायदा आणि तोटा बघा दोन्हीचा. जर आपण लो अर्थ ऑर्बिट मध्ये ठेवलं तर फायदा काय, तर त्याला प्रतिमा चांगल्या मिळतील, म्हणजे इमेजेस चांगले काढता येतील त्याला. दुसरी गोष्ट, कम्युनिकेशन फास्ट होईल. त्यानंतर वर जर ठेवला अजून तर काय होईल, तर एरिया जास्त कव्हर होईल. तोटा काय खालच्या, तर तो कमी एरिया कव्हर करतो. आता समजा ही पृथ्वी आहे आणि त्याच्यावर ही तो उपग्रह आहे, तर हा एवढा एरिया कमी करेल, एवढाच एरिया कव्हर करेल. ह्याला जर जास्त वर उचललं तर तो जास्त एरिया कव्हर करतोय ना. तर आता जे जीपीएस सॅटेलाइट आणि दूरसंचार उपग्रह आहेत, त्यांना जास्त एरिया कव्हर करायचा आहे आणि अंतर पण ऑप्टिमम ठेवायचं आहे, जास्त पण लांब नको. त्यामुळं हे टाईपचे उपग्रह आहेत ते मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये ठेवले जातात. आता हा प्रश्न जोड्या लावायला सुद्धा येऊ शकतो. तुमचं कन्फ्युजन कुठं होणार आहे, तर दूरसंचार उपग्रहामध्ये ते लो अर्थवर असणार आहेत का मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये असणार आहेत. हे एमईओ मध्ये आहेत, कारण लक्षात आलं असेल, त्यांना थोडं जास्त एरिया कव्हर करायचा आहे किंवा जास्त एरिया त्यांच्या अंडर आला पाहिजे त्यासाठी. त्यानंतर पुढे बघा, भूस्थिर कक्षा, जिओ स्टेशनरी ऑर्बिट. आता जिओ स्टेशनरी म्हणजे काय,
जिओ म्हणजे पृथ्वी, स्टेशनरी म्हणजे स्थिर. पृथ्वी स्थिर असली पाहिजे किंवा पृथ्वी स्थिर दिसली पाहिजे अशी कक्षा. आता पृथ्वी स्थिर दिसावी म्हणजे आपण, बरोबर आहे, पृथ्वी स्थिर दिसावी म्हणजे काय, तर आत्ता आपल्या डोक्यावर एखादा उपग्रह आहे, तर तो कायम आपल्या डोक्यावर राहावा यासाठी काय केलं पाहिजे, तर त्या सॅटेलाइटचं स्पीड आणि पृथ्वीचं स्पीड मेंटेन केला पाहिजे, तरच तो एका ठिकाणी राहील. तर जिओ स्टेशनरी ऑर्बिटसाठी आता मेंटेन करणं कशावर डिपेंड आहे, तर त्या अंतरावर. जसं जसं अंतर असेल त्यानुसार त्याचा स्पीड असेल. तो जर खाली आला तर त्याचा स्पीड वाढेल, तो जर वर गेला तर त्याचा स्पीड कमी होईल. तर एक ऑप्टिमम हा नंबर आहे. आता हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा दिलेला आहे, पण आपल्या इस्रोच्या वेबसाईटवर 35,786 आहे. काही इंटरनॅशनल वेबसाईटवर तो वेगळा दिलेला आहे, पण हाच लक्षात ठेवा. 35,786 किलोमीटर या अंतरावर जर ठेवलं तर ते परिभ्रमण किंवा त्याला जर पृथ्वीच्या भोवती फिरायचं असेल तर त्या रिव्होल्युशनला तो बरोबर 23 तास 56 मिनिटं लावतो. 23 तास 56 मिनिटं पृथ्वीला पण स्वतःभोवती परिभ्रमण करण्यास लागतात. तो सेम स्पीड असल्यामुळं या कक्षेत, या किलोमीटर उंचीवर तो उपग्रह किंवा सॅटेलाइट आपण लॉन्च करतो. त्याला आपण काय म्हणतोय, जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस, हे दोन्ही एकच आहेत. थोडा काय फरक आहे ते मी परत तुम्हाला कक्षेच्या ह्याच्यानुसार सांगतोय. ते कळलेल्या कशा पद्धतीने असतात. त्यानंतर हाय अर्थ ऑर्बिट. आता काही उपग्रह आहेत ते त्याच्यावर जर लॉन्च करत असतील तर त्याला काय म्हटलं जाईल, 35,786 किलोमीटरच्या वर, तर त्याला हाय अर्थ ऑर्बिट त्या लक्षात ठेवायची, ते लक्षात राहणारच आहे. 35,786च्या वर गेल्यानंतर हाय अर्थ ऑर्बिट. आता बघा, जे उपग्रह असतात त्याचं जर आपण क्रॉस सेक्शन बघितले तर सगळ्यात खाली फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज. तुम्ही बघताना बघा, जी फर्स्ट स्टेज असते ती सगळ्यात खाली असते. आपण असा नंबर देतो कधी कधी चुकून, पण ते असं असतं. संपणार खालून आहे ना ते, संपतंय कुठून इंधन, खालून. सगळ्यात आधी पॉवर इकडे जनरेट करावं लागते वर जाताना. तुम्ही आपल्याकडे बघितलं असेल खाली पूर्ण असा जाळान दूर आणि तो वर जातो, त्यावेळेस पहिलं आधी तुटून बाहेर पडतं, दुसरं आणि त्यानंतर हे तिसरं शेवटी त्याला लागतं. आणि वर गेल्यानंतर ते त्याचं पंख बाजूला काढतं, त्या पंखावर सोलर पॅनल असतात आणि परत ते निवांत आपलं वर चक्कर मारत राहत. तर हे 11.2 किलोमीटर पर सेकंद हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता एक कक्षा बघा तुम्ही. आता जे सन सिंक्रोनस आहेत आणि जिओ स्टेशनरी यात फरक काय. सन सिंक्रोनस म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगितलं की ते जे उपग्रह आहेत त्यांना कायम ऊर्जेची गरज आहे. ते जवळ आहेत, जास्त स्पीडनं फिरतायत, स्पीड जास्त आहे ना त्यांचा, तर त्यांना अशा पद्धतीने राहिलं पाहिजे की कायम सूर्याची ऊर्जा त्याला मिळाली पाहिजे. मग त्यासाठी असं फिरून त्याला काय उपयोग नाही, तर तो असा फिरतो. सूर्य जिकडे असेल ना तिकडे तो फिरेल. तर त्याला काय म्हणतात, सन सिंक्रोनस. त्याची हाईट कमी असते, 600 ते 800. तुम्ही जर तो पोखरण पिक्चर बघितला असेल, पोखरण 2 वर आधारित आहे तो, त्याच्यामध्ये त्यांना ते उपग्रह येताना ते उघड्या डोळ्याने बघतात, असं काय दिसत नसतं, पण ते पिक्चर आहे त्यामुळे चालून जातं त्यात. तर ते टायमिंग फिक्स असतं त्यामध्ये, की त्या टायमिंगला बरोबर तो तिथे येणार आहे. तो जीपीएस रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट असतो अमेरिकेचा, आणि त्याला भारतात काय चाललंय ते बघायचं असतं, बरोबर आहे का. आणि त्यांना दिसतं लगेच हे सगळं झाकून घेतात. तुम्ही पिक्चर बघितलं असेल तर ते आठवत असेल तुम्हाला. तर ते कुठल्या ऑर्बिट मध्ये असणार आहे, सन सिंक्रोनस मध्ये असणार आहे. आणि तो पोलर ऑर्बिट मध्ये फिरतं, पोलर ऑर्बिट मध्ये. आता इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये जे फिरतात ते जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये असतात, म्हणजे असं आडव्या जे फिरतात. 35,786 अंदाजे किंवा त्याच्या आसपास त्याची ऑर्बिटचं डिस्टन्स असतं. आता एक्झॅक्ट 35,786 ठेवणं अवघड आहे, मोजता पण येणार नाही, पण ते त्यांच्याकडे क्लॉक जसं असतं त्याच पद्धतीने अंतर मोजायचं सुद्धा उपकरण त्या सॅटेलाइट मध्येच फिक्स केलेलं असतं. आता हे जिओ स्टेशनरी ऑर्बिटच परत रिपीट केलेलं आहे, ते आकृतीवर वगैरे तुम्हाला समजावून. जर ते माईल मध्ये विचारलं तर 22,300 माइल्स आहे. आयोगाचं काय सांगता येत नाही, सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत, त्यामध्ये कदाचित माईल मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकते प्रश्न ते. कारण आपण किलोमीटर मध्ये मोजतोय, मात्र आंतरराष्ट्रीय बाकीच्या संस्था आहेत त्या सगळ्या माईल मध्ये मोजतायत. नासा वगैरे असेल ते माईल मध्ये मोजतायत.
आता मी मग सांगितलं होतं तुम्हाला जिओ स्टेशनरी आणि जिओ सिंक्रोनस मधला थोडासा जो फरक आहे. दोन्ही काय आहेत, समान काय त्यामध्ये 35,786 किलोमीटर त्याच्या आसपास ते आडव्या रेषेत पृथ्वीच्या भोवती फिरतायत. मात्र त्यामध्ये थोडासा फरक आहे. जो जिओ सिंक्रोनसचा ऍक्सिस आहे तो थोडासा कललेला आहे. हा ग्रीन कलरचा आहे तो जिओ सिंक्रोनस आहे आणि जिओ स्टेशनरी तो आडवा आहे, हे लक्षात ठेवा. आता जिओ सिंक्रोनस तशी वळलेली काय तर पहिल्यांदा की त्याला पृथ्वीचा तसा पद्धतीने भाग कव्हर करता यावा आणि ते मॅग्नेटिक फील्ड वगैरे त्या गोष्टी आहेत त्याच्यात, म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्या मागे कारणीभूत आहेत. आता बघा एक तुम्ही मागे पण वाचलं असेल की 42% भाग एक उपग्रह कव्हर करू शकतो. कुठं आपण ते गगन आणला होता त्यावेळेस, त्याला आता नाविक नाव दिलंय ना, तर त्यावेळेस हे करंट अफेअर मध्ये चर्चेत होतं. एक उपग्रह असेल तो 42% भाग कव्हर करू शकतो आणि जर 3 सॅटेलाइट असतील तर त्याच्यानुसार आपण जीपीएस व्यवस्था कार्यान्वित करू शकतो. आणि पृथ्वीचा 42% भाग कव्हर करायला एक उपग्रह पुरेसा आहे. तर एक पूर्ण पृथ्वीचा पृष्ठभाग टिपण्यासाठी 3 जिओ स्टेशनरी ची गरज आहे. त्याच्यामध्ये पण काही जिओ स्टेशनरी आणि काही जिओ सिंक्रोनस पाठवली होती आपण. बघितलं असेल तुम्ही 7 नाविक होते त्याच्यामध्ये काही जिओ स्टेशनरी आणि काही जिओ सिंक्रोनस होते. कारण त्यांना तो एरिया कव्हर करायचा आणि काय त्याचे असं जसं जिओग्राफिकल फायदे आणि तोटे पण आहेत त्या कक्षेचे, ते कव्हर करायच्या दृष्टीने. जसं आपण स्पेक्ट्रम विकतो, स्पेक्ट्रम कशाचं मोबाईलचा, तसं त्याच्यामध्ये पण मर्यादा आहेत. किती उपग्रह लॉन्च करायचे प्रत्येकाचे असे ठरवून दिलेले आहेत. ते पुढं केसलर इफेक्ट वगैरे येणार आहे. जर जास्त काही उपग्रह निकामी होणार आहेत, निकामी झाल्यानंतर ते नष्ट होतील आणि त्याचा कचरा अंतराळात साठून राहील. तो लहान असतो कचरा, काय जास्त मोठा नसतो, कारण त्याचे बारीक तुकडे तुकडे होतात परत आणि त्याच्यामुळे बाकीच्या उपग्रहांना ते धडकल्यानंतर परत अजून ऍक्सिडेंट तयार होतात. त्याला केसलर सिंड्रोम असं म्हणतात. केसलर नावाच्या शास्त्रज्ञाने ते शोधून काढलेलं आहे. त्यामुळे उपग्रह पाठवताना आपल्याला बऱ्याच टेस्ट करून परत पाठवावे लागतात. आता काय प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेतलेले आहेत खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावर, इंग्लिश मध्ये वाचो, ओव्हर इज द फॉलोइंग लॅटिट्यूड इज द जिओ स्टेशनरी सॅटेलाइट सेट. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट कुठे सेट केले जातात? स्टेशनरी म्हणल्यावर इक्वेटर. भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून साधारणपणे, भूस्थिर म्हणजे काय तर जिओ स्टेशनरी किती हाईट असते साधारण 36,000. बघा मी मुद्दामून तुम्हाला 2-3 ठिकाणी वेगवेगळं दिलेलं आहे. इस्रोच्या वेबसाईटवर 35,786 आहे, बऱ्याच पुस्तकात 35,786 तिथून घेतलेला आहे, म्हणजे 36,000च्या आसपास आहे. ते एक्झॅक्ट नसणार आहे, थोडं पुढं मागे पुढे होणार आहे. ते भारताच्या INS प्रणालीतील सर्व उपग्रह हे कशा स्वरूपाचे आहेत? आता तुम्हाला जर हे माहित नसेल तरी तुमच्याकडे लॉजिक आहे. INS म्हणजे काय मी तुम्हाला रिमोट सेन्सिंग सांगितलंय. रिमोट सेन्सिंग कुठं असणार आहे, त्याची गरज काय बघा, फोटो काढायचे त्याला कुठं असणार आहेत ते लिओ मध्ये असणार आहेत. आणि लिओचे उपग्रह कसे आहेत? सनसिंक्रोनस आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याच्या उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतोय. आता पोलर ऑर्बिट, पोलर ऑर्बिट म्हणजे सनसिंक्रोनस मध्ये असतात. दोन्ही ध्रुवाच्या दिशेने असणाऱ्या कक्षेला ध्रुवीय कक्षा म्हणतात. आता ध्रुवीय कक्षेमध्ये पण असं सरळ फिरत नाहीत, ते पण असे थोडे जिओ सिंक्रोनस कसे थोडे टिल्टेड आहेत, तसे ते टिल्टेड स्वरूपात फिरत असतात. आता ह्याचा फायदा काय तर एकाच ठिकाणाचा न राहता ते वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, त्यामुळे जास्त एरिया कव्हर करता येईल. त्यांना सूर्याच्या सान्निध्यात राहण्याचं म्हणजे राहता येईल, कारण त्यांनी जागा कंटिन्यू बदललेली आहे. जिथे दिवस असेल तिकडे ते फिरतील, त्यामुळे एनर्जी इफिशियन्सी त्यांची चांगली असेल. त्याचसोबत ते 90 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात, त्यामुळं उत्तर दक्षिण दिशेने ते टोटल 14 फेऱ्या पूर्ण करतात. हे पण लक्षात ठेवा. ते किती फेरी पूर्ण करतात? 90 मिनिटात एक, टोटल 14 फेऱ्या एका दिवसात पूर्ण करतात. जिओ स्टेशनरी किती फेऱ्या पूर्ण करतोय? एकच. हे 14 फेऱ्या पूर्ण करू शकतील. आता जिओ सिंक्रोनस आणि पोलर सॅटेलाइट ह्या दोन्हीत फरक काय तर जिओ स्टेशनरी कशासाठी महत्वाचा आहे तर दूरसंचार. कारण समजा एखादा सॅटेलाइट आहे तो आपल्याला आत्ता पाहिजे आपल्यावर चांगल्या कम्युनिकेशनसाठी, आणि तो उद्या अमेरिकेजवळ गेला तर आपल्याकडे कम्युनिकेशन मध्ये डिस्टर्बन्स येईल. आता तशी टेक्नॉलॉजी चांगली झाली आहे, मात्र तो तिथं जवळ राहिला तर जास्त चांगलं असतं. त्यानंतर
नेव्हिगेशन, हवामान, त्यानंतर पोलर सॅटेलाइट कुठले असतील तर मॅपिंग, अर्थ मॅपिंग करणारे, नकाशा जास्त क्लिअरिटीने यावा. त्यानंतर रिमोट सेन्सिंग करणारे असतील, अर्थ ऑब्झर्वेशन करणारे असतील, वेदर फोरकास्टिंग करणारे असतील, ते आपल्याला लॉजिकनुसार समजते आपल्याला ते कुठं पाहिजेत, आपल्याला पोलर ऑर्बिट मध्ये पाहिजेत, कारण त्याचं अंतर कमी पाहिजे. तर जे जास्त अंतरावर असतील ते कम्युनिकेशन साठी वगैरे ठीक आहेत. मात्र जिथं रिमोट सेन्सिंग, वेदर फोरकास्टिंग किंवा पिक्चर किंवा मॅप काढायचा असेल तर ते उपग्रह आपल्याला पृथ्वीच्या जवळच पाहिजे. त्यामुळे ते कुठं जातील, पोलर सॅटेलाइट मध्ये जातील, किंवा त्यालाच आपण सन सिंक्रोनस सॅटेलाइट म्हणतोय. आणि जे विषुववृत्ताच्या बाजूने फिरतात त्याला काय म्हणतोय, इक्वेटरच्या लाईन मध्ये जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस. जिओ सिंक्रोनस थोडंसं टिल्टेड आहे, जिओ स्टेशनरी एक्झॅक्ट इक्वेटरच्या बाजूने आहे. आता पोलर आणि सन सिंक्रोनस मध्ये थोडासा फरक काय, तर सन सिंक्रोनस म्हणजे काय, तर सूर्याच्या प्रकाशाच्या सोबत ते फिरतात, ते कायम सूर्यप्रकाशात असतात, त्याला सन सिंक्रोनाइज. सिंक्रोनाइज करणे म्हणजे जुळवून गेलं. सन सिंक्रोनस म्हणजे काय, सूर्याला जुळवून घेणं. जिओ सिंक्रोनाइज म्हणजे काय, पृथ्वीला जुळवून घेणं, म्हणजे पृथ्वीच्या सोबत चालणं. सन सिंक्रोनाइज म्हणजे सूर्याच्या सोबत चालणं. सन सिंक्रोनाइज काय असतील, सूर्याच्या कायम प्रकाशात राहणारे उपग्रह असतील. आता इंडियन स्पेस प्रोग्राम, आता इंडियन स्पेस प्रोग्राम हा इस्रोच्या वेबसाईटवर एक पीडीएफ आहे. त्याच्यामध्ये बॅटरी तर असणारच आहे. आता त्याच्यामध्ये 14 पूर्ण करतील असं नाही, पोलर मधले 14 पूर्ण करतील, ते कमी जास्त वेळ असेल मग तो तसा ऍडजस्ट करून सूर्याला सूर्याच्या प्रकाशातच राहील. त्याच्यामध्ये आहे ना तरी बॅटरी असतात त्याच्याकडे, बॅटरी आतमध्ये असणारच आहे, बॅटरी स्टोरेज असते, पण ते तसं टाइम ऍडजस्ट करत असणार आहे. जिकडे सूर्य असेल ना त्याच वेळेस तो तिकडं त्या स्पीड नुसार मेंटेन करून येईल. मॅक्झिमम 14 तो रोटेशन पूर्ण करेल, मॅक्झिमम 14. त्याच्या आतमध्ये पण असणार आहे, अंतर कमी जास्त झालं ना तर ते संख्या कमी होईल. आपण लिओ मधले मॅक्झिमम 90 मिनिटात पूर्ण करतो आणि मॅक्झिमम 14 फेऱ्यातून पूर्ण करेल. मग काही 12 करतील, काही 13 करतील, काही 10 करतील, काही 8 करतील, त्याच्यामध्ये कुठं असणार आहे, मॅक्झिमम 14 फेऱ्या. आणि सगळे एका ऑर्बिट मध्ये नसणार आहेत, कारण एका ऑर्बिट मध्ये सगळे असले तर मग परत ते एकमेकाला धडकण्याचा धोका आहेच. ते धडकलं तर पृथ्वीला तोटा नाही आहे, कारण ते छोटे आहेत संख्या, त्याचे म्हणजे आकार छोटा आहे आणि ते पृथ्वीपर्यंत येऊस तर त्याचे पूर्ण राखून जाते, पृथ्वीपर्यंत येऊन ते धडकणार नाहीत. ग्रॅव्हिटेशनमुळे त्याला तिथंच आग लागणार आहे, ते पृथ्वीपर्यंत धडकू शकणार नाहीत. फक्त जर मोठाच उल्का असेल, एकदम मोठा असेल तरच ती येऊन पृथ्वीपर्यंत धडकू शकते, बाकी तर काय धडकत नाहीत. प्रत्येक ग्रहाला स्वतःची ग्रॅव्हिटेशन आहे, म्हणजे सूर्य आणि बाकीचे जे ग्रह आहेत ते एकमेकाला वेगवेगळ्या बाजूने ओढतायत. मात्र पृथ्वीच्या जर ते ग्रॅव्हिटेशन मध्ये आलं, कुठला ग्रह किंवा कुठली वस्तू असेल तर ती पृथ्वीकडे आकर्षित होते. बाकी सगळीकडे व्हॅक्युम आहे, त्यामुळे आपल्या आतमध्ये येण्याचा काय संबंध नाहीच आहे. आता इनकॉस्पार नावाचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यानुसार अवकाश कार्यक्रमाची भारताची सुरुवात झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये 1969 त्याचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे, इस्रो मध्ये. 15 ऑगस्टला आहे ना इस्रोची स्थापना, 15 ऑगस्ट 1969. आता हे 3 टप्पे बघायचे आहेत आपल्याला. अवकाश कार्यक्रमासंदर्भाचा ज्या संस्था आहेत त्याचा आढावा घ्यायचा आहे, संस्था कुठं कुठं आहेत ते बघायच्या आहेत. भारतीय उपग्रह प्रक्षेपण प्रणाली कशी आहे, आणि प्रक्षेपण आणि उपग्रह प्रणाली. प्रक्षेपण म्हणजे जिथं लॉन्चिंग होतं, आणि उपग्रह प्रणाली म्हणजे कोणते कोणते सॅटेलाइट सध्या आपण सोडलेले आहेत आणि कधी सोडलेले. आणि सगळ्याची कोऑर्डिनेशन करणारी संस्था म्हणजे इस्रो. स्पेस डिपार्टमेंट कोणाच्या अंडर आहे, पंतप्रधानाच्या अंडर आहे, पीएमओच्या. सगळ्यात आधी इस्रो बघूया. इस्रोची स्थापना आधी झाली आहे, आणि त्यानंतर 1972 स्पेस कमिशनची स्थापना केली, आणि स्पेस डिपार्टमेंट सुद्धा वेगळा केला. आणि स्पेस डिपार्टमेंट पंतप्रधानाच्या अंडर असतो कायम, पंतप्रधान स्वतःच्या खात्याअंतर्गत त्याला घेतात. अणुऊर्जा विभाग आणि स्पेस डिपार्टमेंट हे थेट पंतप्रधानाच्या अखत्यारीतात असतं. आता इस्रो मध्ये थोडी बघूया. 15 ऑगस्ट 1969 अंतरिक्ष भवन बंगळुरू
इथं त्याचं मुख्यालय आहे. त्याचं नाव पण लक्षात ठेवा, अंतरिक्ष भवन त्याचं मुख्यालयाचं नाव आहे. त्याचं काम काय? इस्रोचं तर अवकाश क्षेत्रातील प्रगती, उपग्रह, रॉकेट आणि प्रोपेलंट. प्रोपेलंट म्हणजे इंधनच आहे. त्यानंतर कंट्रोल फॅसिलिटी, ह्याच्यामध्ये कॉर्डिनेशन करणं आणि विविध संस्थांना ते मदत पण करतं, कॉर्डिनेशन सुद्धा करतं. अवकाश विभागाचे अध्यक्ष आणि अवकाश आयोगाचे अध्यक्ष म्हणजे काय, स्पेस कमिशन आणि स्पेस डिपार्टमेंट ह्याचे अध्यक्ष इस्रोचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. विक्रम साराभाई हे पहिले अध्यक्ष होते आणि त्यांना आपल्या अवकाश क्षेत्रातील अवकाश संशोधनाचे जनक असं म्हटलं जातं. सुरुवातीला ते इन्कोस्पार जो आपला अवकाश कार्यक्रम होता त्याचे सुद्धा ते अध्यक्ष होते. आता हे सगळे फॅक्ट्स आहेत, त्यामुळे वाचून दाखवण्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही. तरी तुम्हाला काय त्याला लिंक करता आलं तर बघा. त्याच्यानंतर मेनन, सतीश धवन, आता ही सगळी नावं काय महत्वाची आहेत, कारण सोपे सोपे प्रश्न फॅक्टवर आयोगाचे विचारून झालेले आहेत. आता ते जर डीप मध्ये झाले तर जसं आपल्याला वित्त आयोगाचे क्रम विचारतात तसं ह्याचा पण क्रम विचारायला बसलाय आयोग आता. त्यामुळं जमलं तर ह्याचे क्रम लक्षात ठेवा. KC1 माहित असतील तुम्हाला, ते चंद्रयान 2. आता जसं शामी तसं त्यावेळेस C1 होता. 1973 ते 2022 या काळात हे अध्यक्ष होऊन गेलेले. तर ह्यांचा क्रम लक्षात घ्या थोडा, एकदा वाचून घ्या ते. मेनन, सतीश धवन, प्रोफेसर राव, कस्तुररंगन, नायर, राधाकृष्णन, किरण कुमार, KC1. आता साऊथ इंडियामध्ये आहे ना, इंजिनिअरिंग मध्ये जास्त प्रगती झालेली आहे. तिकडचे इंजिनियर, इकडे हिंदी बेल्टचा तर काय इंजिनिअरिंगचे संबंध कमी आहे. इकडे खालचा जो द्रविडियन बेल्ट आहे, आपल्या इकडे 2 विभाग आहेत स्पष्ट. साऊथ मध्ये इंजिनिअरिंग आधीपासूनच चांगले. सायंटिस्ट देशाला सगळ्यात जास्त साऊथ इंडियाने दिलेले आहेत. इकॉनॉमिक्स सगळ्यात जास्त वेस्ट बेंगॉलने दिलेले आहेत. आपल्याकडे आहेत इकॉनॉमिक्स पण तीच नाव आहेत, पण वेस्ट बेंगॉल मधले बरेच इकॉनॉमिस्ट आहेत आणि सगळ्यात जास्त नेते उत्तर प्रदेशने दिलेले आहेत. त्यानंतर परत ऑर्गनायझेशनचा चार्ट बघूया आपण. प्राईम मिनिस्टर, त्याच्या अंडर स्पेस कमिशन येतं. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ स्पेस आहे. आता स्पेस कमिशन आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेस ह्याचे अध्यक्ष आहेत तेच इस्रोचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. सोमनाथ आता तिन्हीचे पण अध्यक्ष आहेत. आता इस्रोनं काय केलं, काय प्रायव्हेट संस्था सुद्धा किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन सुद्धा स्थापन केले जे गव्हर्नमेंटचे आहेत पण प्रायव्हेट सॅटेलाइट लॉन्च करण्याचे काम करतात. अँट्रिक्स, त्यानंतर NSIL, या सगळ्यांची माहिती मी खाली दिलेली आहे. इस्रो काउन्सिल, त्यानंतर खाली ह्या ज्या संस्था आहेत ह्या आपण डिटेलमध्ये खाली बघूया नाव वाचण्यापेक्षा. आता नकाशावर तुम्हाला सोपं जावं म्हणून हा संजित आहे, तिथं मास्टर कंट्रोल फॅसिलिटी आहे. ते तुम्हाला कदाचित दिसत नसेल, ब्लर होत असेल, बरोबर आहे. जे ऑनलाईन बघतात त्यांना दिसेल, पण जे इकडून बघतात त्यांना ब्लर होईल. नंतर PDF मध्ये बघा, PDF मध्ये ते व्यवस्थित दिसेल. आता एक एक खाली दिलेलं आहे तेच व्यवस्थित दिसावं म्हणून. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, ज्यावेळेस इन्कोस्पार स्थापन झाली ह्याचं सुद्धा वर्ष लक्षात ठेवा, 1963. इस्रो तर लक्षात राहतेच, इस्रो बऱ्याच वेळा विचारून झालाय त्यामुळे आता कदाचित विचारणार नाहीत, कदाचित इन्कोस्पारची स्थापना विचारतील. त्याच्या अंतर्गत थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची स्थापना करण्यात आली. आता ह्याच्यावरची जर नेटफ्लिक्सची डॉक्युमेंटरी तुम्ही बघितली असेल तर त्याच्यामध्ये हे जे थुंबा ठिकाण होतं तिथं मॅग्नेटिक जे पोल आहे ते तिथं सिच्युएटेड होतं, मॅग्नेटिक लाईन तिथून जात होती. त्यामुळे तिथं आपल्याला ते स्टेशन स्थापन करणं गरजेचं होतं आणि ते ठिकाण होतं चर्चचं. तिथे गावात सगळे ख्रिश्चन राहत होते केरळमधले. आपले सायंटिस्ट तिकडे गेले आणि त्यांनी तिथं विक्रम साराभाईंना वगैरे तिथल्या ते पादरी म्हणतात त्याला, फादर, त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी गाववाल्यांची समजूत काढली. त्या चर्चने जागा परत त्या थुंबा इक्वेटोरियल लॉन्च स्टेशनला दिली होती. आता त्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे, विक्रम साराभाई. विक्रम साराभाईनं त्यांना कन्व्हिन्स केलं होतं तिथल्या त्या फादरला. हे विषुववृत्ताच्या जवळ आहे, तसेच पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण निवडण्यात आलं होतं. 1968 साली हे केंद्र भारत सरकारने संयुक्त राष्ट्राला समर्पित केलं. या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे चर्चची जागा होती वगैरे ते नाही विचारणार. काय विचारणार आहे तर त्याची स्थापना, त्यानंतर त्याचं नाव विक्रम साराभाई यांच्या नावावर ठेवण्यात आलं. आता सध्या आपण युनोला समर्पित केलेलं आहे. ते युनो पण
त्याचे जे कार्यक्रम आहे त्या तुंबाई कोटरल किंवा विक्रम साराभाई स्पेस स्टेशन वरून किंवा स्पेस सेंटरवरून राबवू शकतो. आता याच्यावर सगळ्यात आधी नाईक अपाचे या साऊंड रॉकेटचे 1963 साली प्रक्षेपण करण्यात आलं. नाईक अपाचे नाव लक्षात ठेवा. आता लिक्विड प्रोपोर्शनल सिस्टीम सेंटर. प्रोपेलंट म्हणजे काय तर रॉकेटचं इंधन. इंधन आणि ऑक्सिडायझरचं मिश्रण असतं. आता हे मिक्स काय करतात तर इंधन असतं त्याला कशाची गरज असते ऑक्सिजनची. आणि इंधन जर फास्ट जळायचं असेल तर त्याला जास्त ऑक्सिजनची गरज असते. तुम्ही बघा कमी जर ऑक्सिजन असेल किंवा ग्लासमध्ये मेणबत्ती पेटवून ते त्याच्यावर ग्लास ठेवायचा प्रयोग आपण लहानपणी करत होतो. तिसरी चौथीला सायन्स विषयात तो प्रयोग असायचा आपल्याला. हळूहळू ती ज्योत कमी व्हायची जसं जसं ऑक्सिजन कमी होईल आणि तो विजायचा. ऑक्सिजन जर जास्त असेल तर ती जास्त विजते. किंवा गावात तुम्ही इथं पण वेल्डिंग बघितली असेल गॅस वेल्डिंग त्याच्यामध्ये एक ऑक्सिजनची टाकी असते बरोबर आहे का. ऑक्सिजनमुळे तो जास्त स्पीडनं जळतो आणि तो कापतो. ऑक्सिजनची टाकी नसेल तर त्याचा काय उपयोग आहे का एलपीजीचा तो तेवढ्या स्पीडनं कापणार नाही. तर ह्यामध्ये इंधनामध्येच ऑक्सिडायझर मिक्स केलेला असतो म्हणजे ऑक्सिजन त्या इंधनामध्ये मिक्स असेल तर त्याला ज्वलनासाठी जी ऑक्सिजनची गरज आहे ते लवकर मिळेल आणि तो जास्त लवकर जळेल. त्यामुळे द्रवरूपी जे प्रोपेलंट आहे लिक्विड प्रोपेलंट तयार करण्यासाठी हे दोन्ही मिक्स केलेलं असतं. भारतात टोटल 20 सेंटर आहेत कारण सगळ्या रॉकेटचं इंधन तेच आहे. त्यातलं काय काय नावं लक्षात ठेवा. बलाईमाला तिरुवनंतपुरम आणि दुसरं युनिट बेंगळुरूला कार्यरत झालं होतं. 2 युनिट सध्या म्हणजे सुरुवातीला कार्यरत झाले होते. त्यानंतर महेंद्रगिरीमध्ये प्रोपल्जन कॉम्प्लेक्स या नावाने ते सेंटर आहे. आधी तो बलाईमाला होतं ते आता महेंद्रगिरीला नेलेलं आहे. आता हे सगळं जर कन्फ्युजन होत असेल तर तेवढा फक्त नकाशा लक्षात ठेवा. तोच नकाशा इस्रोच्या वेबसाईटवर पण आहे. आयोगाचे जे पेपर सेटर आहेत ते काय अवकाश क्षेत्रातले तज्ज्ञ नसणार आहेत. ते फिजिक्सचे किंवा सायन्सचे कोणारे असतील आणि ते इस्रोच्या वेबसाईटवर जाऊन प्रश्न काढतील. आपण पण इस्रोच्या वेबसाईटवर जाऊन अभ्यास करायचा मग दोघांचे प्रश्न आणि उत्तर ते जुळतील. नंतर सतीश धवन स्पेस सेंटर. आता हे आधीचं नाव काय होतं ते महत्वाचं आहे. श्रीहरिकोटा रेंज शार्प त्याचं नाव सतीश धवन स्पेस सेंटर असं ठेवण्यात आलेलं आहे. आंध्र प्रदेश मधल्या श्रीहरिकोटा इथं ते उपग्रहाचं सॅटेलाइट लॉन्च व्हेकल सेंटर होतं. 2002 साली त्याचं नामकरण इस्रोचे जे तिसरे अध्यक्ष होते सतीश धवन यांच्या स्मरणार्थ ते करण्यात आलं होतं. तिथं 2 लॉन्च पॅड आहेत. 2005 साली दुसरं लॉन्च पॅड तयार करण्यात आलं होतं. आपण आता बघितलं की तिथं लॉन्चिंग असेल तर बाजूला स्टेडियम सारखं बसवलेलं असतं. लोक तिथं बघायला जाऊ शकतात. भारतातले बरेचसे उड्डाण तिथं होतात. नंतर IIRS ही महत्वाची संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग इन्स्टिट्यूट कुठे आहे देहरादूनला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग देहरादूनला. अजून एक दुसरं रिमोट सेन्सिंग संदर्भातली संस्था हैदराबादला आहे. इन्स्टिट्यूट देहरादूनला हे लक्षात ठेवा. 1966 साली इंडियन फोटो इंटरप्रिटेशन इन्स्टिट्यूट म्हणून ही संस्था स्थापन झाली होती. फोटो इंटरप्रिटेशन म्हणजे काय तर रिमोट सेन्सिंग मध्ये काय असतं तर बऱ्यापैकी फोटोज काढलेला असायचा आणि त्याचं अनालिसिस केलं जायचं. रिमोट सेन्सिंग रिमोट म्हणजे काय आपण रिमोट वापरतो. रिमोट कशासाठी तर तिथं बटन नाही त्याला तिथं जाऊन बटन दाबत नाही इथून आपण बटन दाबतोय म्हणजे रिमोट आहे. सेन्सिंग म्हणजे काय तर सेन्स करणं समजून घेणं त्याला. रिमोट सेन्सिंग दोन्ही जर मिक्स केलं तर काय होईल तर प्रत्यक्ष संपर्कात न जाता एखाद्या गोष्टीबद्दल आकलन करणं म्हणजेच काय रिमोट सेन्सिंग. मग हे फोटो इंटरप्रिटेशन कसं होतं तर फोटो काढायचं आणि त्याचं अनालिसिस करायचं. हे जर रूपांतर परत रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये करण्यात आलेलं आहे. जीपीएस GIS सगळं शिक्षण तिथं दिलं जात आहे. आता स्पेस डिपार्टमेंट अंतर्गत काय ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे ते थोडक्यात बघूया. त्याचं ठिकाण आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि ते काय काम करतात हे महत्वाचं आहे. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी. आता विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नाने 1947 ला अहमदाबादमध्ये याची स्थापना झालेली आहे. कॉस्मिक रेजचा अभ्यास करण्यासाठी ही प्रयोगशाळा सुरू झाली होती. त्यानंतर अवकाश तंत्रज्ञान किंवा स्पेस टेक्नॉलॉजी संदर्भातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट तिथं आता आहेत. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे अहमदाबाद गुजरात. नॅशनल ऍटमॉस्फेरिक रिसर्च लॅबोरेटरी. ऍटमॉस्फेरिक ह्याचा अर्थ काय हवामान वातावरण. तर आंध्र प्रदेश मधल्या गंडकी इथं नॅशनल ऍटमॉस्फेरिक रिसर्च लॅबोरेटरी आहे. एक त्याची स्वायत्त संस्था आहे.
बऱ्याचपैकी ऍटमॉस्फेरिक ज्या संस्था असतात ते गावापासून दूर असतात. किंवा आपण पण बघा इथं पुण्याच्या जवळ काय तर नाव आहे, खोडद तिथं का दुर्बीण तयार केलेली आहे. तर पुणे किंवा मुंबई किंवा नाशिक असेल तर तुम्ही रात्री बघा, आपल्याला आकाश कधीच काळं दिसत नाही. पूर्ण गावाकडे कसं दिसतं तसं इथं बाजूला लाईट एवढी मारलेली असते की ते डिस्ट्रॅक्शन बरेच असतात. तुम्ही रात्री बघा पुण्यात तुम्हाला काळा आकाश कधी दिसत नाही, तसं पांढरट दिसतं, कारण लाईट रिफ्लेक्ट झालेली असते वर. त्यामुळं डिस्ट्रॅक्शन बरेच येतात. त्यामुळे असे जे सेंटर असतात हवामान संशोधनासंदर्भात म्हणजे दुर्बिणी असतात ते सिटी पासून लांब असतात बऱ्याच वेळा. नॉर्थ ईस्टर्न स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, आता हे नॉर्थ ईस्टर्न असेल तर कुठं असणार आहे? नॉर्थ ईस्टलाच असणार आहे. 2000 साली शिलाँग मेघालय इथं, शिलाँग मेघालय इथं ते स्थित आहे. नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांना अंतराळ क्षेत्रातील माहितीचा आणि तिथल्या जे स्टुडंट आहेत किंवा संस्था आहेत त्यांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा यासाठी 2000 मध्ये नॉर्थ ईस्टर्न स्पेस ऍप्लिकेशन सेंटरची स्थापना शिलाँग मध्ये करण्यात आली, मेघालय. त्यानंतर सेमी कंडक्टर लॅबोरेटरी. सेमी कंडक्टरची गरज कशासाठी आहे तर जे स्पेस इन्स्ट्रुमेंट आहेत त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सेमी कंडक्टरचा वापर केला जातो. मोहाली पंजाब इथं सेमी कंडक्टर संदर्भात असणारी ही संस्था आहे. कदाचित त्यांनी बँगलोर ऑप्शन दिला तर तुम्ही बँगलोर लिहून टाकाल, त्याला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बँगलोर किंवा पुणे फेमस आहे. हे लक्षात ठेवा, मोहाली पंजाब. 2005 सालापासून हे स्पेस डिपार्टमेंटच्या अंतर्गत आहे. नंतर IIST, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आशिया खंडातलं हे पहिलं विद्यापीठ आहे जे फक्त स्पेस टेक्नॉलॉजीवर आधारित विषयावर काम करतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे युनिव्हर्सिटी आहे, फक्त स्पेसच्या क्षेत्रातील विषय ते हाताळतं. वलयमाला तिरुवनंतपुरम इथे ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. तिथून स्टुडंट कुठे जाणार आहेत? इस्रो मध्ये जाणार आहेत कामाला. आता एंट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड, जे ही कंपनी म्हणून स्थापन केलेली आहे इतर देशाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी. आपल्याकडे टेस्ला वगैरे आहे ना, तर त्याला टक्कर देणारी आणि हा स्पेस एक्स, टेस्लाची स्पेस एक्स. तर एंट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड बँगलोरमध्ये स्थापन करण्यात आली 1992 मध्ये. इस्रोच्या जे प्रायव्हेट उपग्रह प्रक्षेपित करायचे ते काम एंट्रिक्स करतं. 2008 साली याला संपूर्ण सरकार मालकीचा मिनीरत्न हा दर्जा दिलेला, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. मल्टीलाईनर जर प्रश्न आले तर त्याच्यामध्ये मिनीरत्न दर्जा दिलाय असं एक, किंवा त्याला ते नवरत्न पण करतील तर ते लक्षात ठेवा. ऑप्शन मध्ये देताना तुम्हाला गणवण्यासाठी नवरत्न देतील ते. एंट्रिक्स नंतर अजून एक कंपनी स्थापन केली, NSIL, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, 2019 ला. ही सुद्धा स्पेस डिपार्टमेंटची पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहे जी औद्योगिक सहभागाच्या हेतूने उपग्रह प्रक्षेपित करण्याचं काम करते. आता हे सगळं बोर होत असेल तुम्हाला, पण काय फॅक्ट आहे ते तुम्हाला परत आज जर तुम्ही वाचाल तर हे जास्त लक्षात राहील. इंडियन सॅटेलाइट लॉन्चिंग सिस्टीम मध्ये बघा काय काय कसा कसा बदल होत गेला आणि विकास कसा कसा होत गेला. आता 1960 पासून आपण प्रगती सुरू केली होती, त्याच्यामध्ये सुरुवातीला ह्याच्यात फॅक्ट्स बघूया. तारखानंतर लक्षात ठेवू, आधी आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया. SLV, त्यानंतर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, इथं डिटेलमध्ये अजून दिलेलं आहे, म्हणजे फोटो इथे दिलेले आहेत. परत आपण त्यांना कशावर येऊ जास्त चांगलं सांगतो. आता बघा 1979 ला आपण SLV थ्रू लॉन्च सुरू केलं. ह्याच्या आधी काय करत होतो आपण? फ्रेंच गयाना किंवा जे युरोपचे सेंटर आहेत किंवा अमेरिकेच्या रशियाच्या मदतीने उपग्रह सोडत होतो. त्यानंतर आपण स्वतःची सिस्टीम डेव्हलप केली. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल SLV हे जुनं पहिल्या टप्प्यातलं आहे. तुम्हाला बाजूला इथं टॉवर दिसत असेल आणि त्याला जोडून SLV असायचं. हे साऊंडिंग रॉकेट आहे. भारताने सुरुवातीच्या काळात स्वतःचे उपग्रह इतर देशाच्या मदतीने अवकाशात पाठवलं होतं आणि त्यानंतर स्वतःच्या ताकदीनं किंवा स्वतःच्या हिमतीनं तयार केलेलं पहिलं प्रक्षेपक होतं. फक्त 40 किलोग्रामचा उपग्रह नेऊ शकेल तेवढी क्षमता SLV मध्ये होती. त्याच्यामध्ये 4 स्टेजेस होत्या, पण 4 स्टेजेस
सॉलिड होते. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. 4 स्टेजेस कसे होते त्याच्या? सॉलिड होत्या. त्यानंतर ASLV आलं 79 नंतर हे 87. हे परत आकडे लक्षात ठेवा, साधारण तुम्हाला वर्ष लक्षात असलं पाहिजे. 87 मध्ये ASLV आलं. आता ASLV मध्ये काय असेल तर जे पेलोड आहे म्हणजे जे भार वाहून नेण्याची क्षमता आहे ती वाढवण्यात आली. 40 वरून आता 150 किलोग्राम पर्यंत ASLV भार नेऊ शकत होते. 1987 ते 1994 काळात 2 यशस्वी प्रक्षेपणासह 4 ASLV प्रक्षेपण करण्यात आले होते. हे किती प्रक्षेपण केले ते महत्वाचं नाही, ह्याच्यामध्ये ती क्षमता वाढवण्यात आली होती आणि हाईट पण वाढली. त्यानंतर आता हे सगळे जे असतील ते कुठे नेणार आहेत? लिओ मध्येच, बरोबर आहे का? ह्याची ताकद वर जाण्याची नसणारच आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आपण लो अर्थ ऑर्बिट मध्येच लॉन्च करणार आहे. त्यानंतर आता आलं PSLV. PSLV हे ताकदवर होतं. आता तुम्हाला त्याच्या टॉवरची हाईट वगैरे पण समजत असेल. रॉकेटची हाईट पण वाढली, त्याची जाडी पण वाढली. आता PSLV चा जो लोड होता तो टनापर्यंत वाढला. आता हा पहिला द्रवरूपी इंधन वापरणारा प्रक्षेपक आहे. म्हणजे लिक्विड प्रोपेलंट वापरणारा पहिला लॉन्च व्हेकल कोणता आहे? PSLV. आधीचे जे होते ते फक्त सॉलिड वापरायचे 4 स्टेजचे. PSLV पासून आपण लिक्विड वापरलो आणि लिक्विड वापरलं तर पॉवर जनरेट होईल. तर त्याच्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन असेल तर त्याची पॉवर सगळ्यात जास्त असेल. कारण कॅलोरिफिक व्हॅल्यू जर बघितली आपण तर सगळ्यात जास्त कुठल्या इंधनाचे? हायड्रोजनचे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिक्स करून वापरायला सुरुवात केली. त्यामुळे आता आपल्याला वजन पण जास्त उचलायला सुरुवात झालं आणि सॉलिड जे इंधन आहे त्या इंधनाचं वजन जास्त व्हायचं. जसं आधी विमान उडवताना विमानाचं वजन एवढं असायचं की ते उडणं अवघड व्हायचं. आता एक काय झालं, त्याचं इंधनाचं वजन हलकं झालं आणि पॉवर वाढली. त्यामुळे आता आपण 1 टनापर्यंत वजन उचलणं ह्याच्यामध्ये शक्य झालं. आणि दुसरी गोष्ट, जे प्रक्षेपण आहे ते आपण जिओ स्टेशनरी ऑर्बिट पर्यंत करू शकलो. आता सनसिक्रोनस मध्ये कार्टोसॅट हे रिमोट सेन्सिंगसाठी आणि कल्पना 1 GSAT IRNS हे सुद्धा रिमोट सेन्सिंगसाठीचे उपग्रह हे उपग्रह किंवा सॅटेलाइट आहेत जे जिओ स्टेशनरी मध्ये पाठवलेले आहेत. चंद्राच्या कक्षेत चंद्रयान-1 जो पाठवला होता तो पण PSLV ने पाठवला होता, GSLV ने नाही, हे लक्षात ठेवा. चंद्रयान-1 PSLV ने आहे, इथं कन्फ्युजन होऊ शकतंय तुम्हाला. चंद्रयान-1 PSLV ने पाठवला होता. मंगळयान सुद्धा PSLV नेच पाठवला होता. त्यानंतर आता GSLV पोलार ऑर्बिट उपग्रह पाठवण्यासाठी, तसेच जिओ सिंक्रोनस ऑर्बिट मध्ये कमी वस्तुमान असणारे उपग्रह पाठवण्यासाठी PSLV चा वापर केला जात होता. मात्र जास्त वस्तुमान असणारे जर उपग्रह पाठवायचे असतील तर त्याला PSLV ची ताकद कमी पडायची. त्यानंतर हे GSLV आला. आता GSLV ची साईज बघा तुम्हाला त्यामध्ये फरक दिसेल. ह्याचे स्टेजेस आणि ह्याची साईज त्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. आता आपण जिओ सिंक्रोनस ऑर्बिट मध्ये जास्त वजनाचे उपग्रह पाठवू शकत होतो. त्याच्यामध्ये जे स्टेजेस होते 3, त्या 3 स्टेज मध्ये पहिला जो होता तो प्रोपेलंट, दुसरा लिक्विड प्रोपेलंट, पहिला स्थायू, दुसरा लिक्विड आणि तिसरा लिक्विड क्रायोजेनिक. तर तिन्ही स्टेज लक्षात ठेवायचे तुम्हाला. सगळ्यात खाली काय असेल? सॉलिड प्रोपेलंट, त्याच्यानंतर वर लिक्विड प्रोपेलंट आणि त्याच्यावर क्रायोजेनिक प्रोपेलंट. हे तिन्ही टप्पे लक्षात ठेवा. ते क्रम विचारतील खालून वर. आता भारताकडे स्वतःच क्रायो म्हणजे काय तर अतिशय थंड स्वरूपात ते ठेवलेलं असतं आणि थंड स्वरूपात ठेवल्यानंतर त्याची इफिशियन्सी वाढते. आणि ते क्रायोजेनिक इंधन बनवण्याचे तंत्र भारताकडे नव्हतं. भारतानं रशियाच्या ग्लॅब कॉस्मोस नावाच्या कंपनीनं इंधन देण्याचं मान्य केलं होतं. मग परत भारत MTCR मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम त्याचा सदस्य नसल्याने अमेरिकेने त्याला विरोध केला आणि आपल्याला ते मिळवणं अवघड झालं. MTCR नुसार आपण लांब पल्ल्याचे जे मिसाईल्स आहेत त्याच्याविषयी एकमेकांसोबत सहकार्य करण्यासाठी जी संस्था आहे, त्यावेळेस अमेरिकेने विरोध केला. आणि जसं आपल्याकडे राजीव गांधीने त्यावेळेस अमेरिकेने कॉम्प्युटर बनवायला विरोध केला होता आणि ते इंधन डेव्हलप केलं, तसेच जे क्रायोजेनिक डेव्हलप केलं. क्रायोजेनिक इंधन म्हणजे 2014च्या आधी डेव्हलप केलेलं आहे सगळं. तर क्रायोजेनिक इंधन त्यावेळेस डेव्हलप झालं होतं, ऑलरेडी आपल्याकडे होतंय. आणि ते मंगळयान पण आधीच पाठवलं होतं आपण 2013ला.
असं नाव देण्यात आलं. आता याचं उत्पादन कुठे केलं जाते तर महेंद्रगिरी इथं लिक्विड प्रोपल्शन स्पेस कॉम्प्लेक्स आहे, तिथं त्याचं उत्पादन केलं जातं. मार्क टू असं नाव दिलेलं. आता दोन्हीत काय फरक आहे तर रशियन जर आपण इंधन वापरलं क्रायोजेनिक तर GSLV Mark 1, जर स्वदेशी वापरलं तर GSLV Mark 2. हे दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. हे असा आयोग आहे ना लाईन मध्ये देईल. जर स्वदेशी वापरलं तर GSLV Mark 1, जर रशियन तंत्रज्ञानाचं क्रायोजेनिक वापरलं तर GSLV Mark 2. म्हणजे उलट केलेलं असेल. आधी रशियाच वापरत होतो ना आपण, त्यामुळे त्याला Mark 1 दिलंय. आपले स्वतःच वापरायला सुरुवात केली त्याला Mark 2 दिलंय. दोन्हीतला फरक थोडक्यात लक्षात राहू द्या. त्यावेळेस जास्त वजन वाहून नेणार आहे, जास्त पेलोड असणार. पेलोड म्हणजे काय तर वहन क्षमता. आपण सामान्यतः ना शेती असेल त्याला माहित असेल प्रत्येक गाडीचं वजनाचं तसं या LVM3 लॉन्च व्हेकल Mark 3 किंवा जिओ स्टेशनरी त्या कक्षेमध्ये घेऊन जाणार आहे आणि सगळ्यात जास्त वजन वाहून नेणार आहे ते GSLV Mark 3 किंवा LVM Mark 3. त्यात आता स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे. तर आपण मध्ये बघितलं होतं की आपल्या COEPचा किंवा ते साऊथचे अण्णा इन्स्टिट्यूट आहे किंवा अण्णा विद्यापीठ आहे त्याचे सुद्धा सॅटेलाइट आपण पाठवतोय. पण याला एवढा मोठा खर्च लागतोय या PSLV GSLV ला, कारण त्याच्यात इंधन वगैरे जास्त लागणार आहे ना. हे छोटे उपकरण पाठवण्यासाठी आपल्याला छोट्या लॉन्च व्हेकलची गरज आहे. त्यासाठी स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल तयार करण्यात आले होते. त्यासाठी आता एसएलव्ही आता बाद झालेले आहेत. त्या ठिकाणी आता SSLV हे नवीन प्रक्षेपक 2022 साली सुरू करण्यात आले. हे आता इफिशियंट असेल. जसं आपण दोघ जणांनाच किंवा एकट्याला जायचं असेल तर आपण रिक्षा वापरतोय, बरोबर आहे का? किंवा ओलावरनं बोलवताना फोर व्हीलर बोलवण्याच्या ऐवजी जर जवळ जायचं असेल तर रिक्षा बोलवतो, कमी लोक असतील तर, कारण आपल्या त्याच्यामध्ये इंधनाची आणि पैशाची बचत होणार आहे. तसंच ते इकॉनॉमिक ठरावं यासाठी आपण SSLV ची सुरुवात 2022 ला केलेली आहे. हे लक्षात ठेवा. SSLV कधी सुरू केलंय 2022. याचं वर्ष विचारलं जाऊ शकतंय. ह्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे तर इफिशियंट असणार आहे, कमी पैशात जे छोटे उपग्रह आहे ते लॉन्च करण्यासाठी याचा वापर केला जाईल. आता याच्यामध्ये काय तर 3 स्टेज स्थायू इंधन प्रणाली सोबत द्रवरूपी वेलोसिटी ट्रिमिंग मॉड्यूलचा वापर केलेला आहे. वेलोसिटी ट्रिमिंग म्हणजे काय तर वेग वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. आता PSLV आणि SSLV मध्ये काय फरक आहे बघा. आता PSLV सध्या आपण जवळपास बंद केलेलं आहे. ह्याची हाईट जवळपासच आहे 44 मीटर, ह्याची 34 मीटर. डायमीटर पण जवळपासच आहे. स्टेज ह्याच्यामध्ये 3 आहेत आणि एक आपण एक्स्ट्रा VTM वेलोसिटी ट्रिमिंग मॉडेल नुसार द्रवरूपी VTM वापरलेला आहे. ह्याचे 4 स्टेज असायचे. PSLV ASLV मध्ये 4 स्टेज बघितलेले आहेत आपण. सगळ्यात आधी लिक्विड स्टेज सुरू केली आपण PSLV मध्ये सुरू केलेले. PSLV 1993 ला आणि याचं 2022 ला आपण बघितलं होतं 79, 87, 93 आणि याचा आता कधी आहे SSLV चा 2022. लक्षात राहिले तर तारखा लक्षात ठेवा. आता चांद्रयान किंवा मंगळ मॉम मिशन या दोन्हीवर वेगळा प्रश्न येऊ शकतो. तर चांद्रयान आपण थोडक्यात बघूया. रशियाचं लुना 2 हे चंद्रावर उतरणारं पहिलं यान आहे. लुनारवरनं लुना 2 असं नाव त्यांनी दिलं होतं. नासाचं अपोलो 11 हे यान 1969 ला चंद्रावर उतरलं. यामधून नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन बज अल्ड्रिन यांनी चंद्रावर पाय ठेवून इतिहास रचला होता. याच्यावर डॉक्युमेंटरी पण आली नेटफ्लिक्सवर. टाइम मिळाला तर बघा.
जानेवारी 2019 मध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चीन तिसरा देश ठरला. अजून आपण गेलेलो नाही त्याच्यावर. इस्रोने 23 ऑगस्ट 2023 ला आपलं चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. आणि आपलं काय वैशिष्ट्य आहे की भारत दक्षिण ध्रुवावर उतरवणारा पहिला आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश ठरला. पहिला रशिया, दुसरा अमेरिका, तिसरा चायना आणि चौथा भारत. चंद्रयान-1 ची घोषणा 15 ऑगस्ट 2003 ला त्यावेळेसचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. लॉन्च झालं त्याचं 23 ऑक्टोबर 2008 ला. रॉकेट होतं PSLV एक्सेल. महत्वाचं हे आहे इथं गणू शकते. PSLVच्या आपण आपल्या लॉजिक नुसार GSLV लिहिणार. त्यावेळेस काय वापरलं होतं PSLV. चंद्रावर पाण्याची शक्यता त्या चंद्रयान-1 न सांगितली होती. त्यानंतर आलं चंद्रयान-2. चंद्रयान-2 ची तारीख बघा, हे दोन्ही तारखा लक्षात ठेवा. इथं 15 ऑगस्टला घोषणा केली होती, मात्र लॉन्चची तारीख महत्वाची 23 ऑक्टोबर 2008. ह्याची लॉन्चची तारीख किती आहे 22 जुलै 2019. हे क्रॅश झालं 6 ऑक्टोबर 2019 आणि त्यावेळेस मोदी पण म्हणजे पंतप्रधान मोदी पण तिथं त्या ठिकाणी होते. त्यानंतर हे दुसरं चांद्रयान-3 यशस्वी झालं आपलं. दुसऱ्यामध्ये क्रॅश झाला आहे. 2.1 किलोमीटर अंतर कमी असताना संपर्क तुटला होता. मात्र ऑर्बिटरनं चंद्राभोवती फिरत राहून माहिती गोळा केली. विक्रम लँडर ह्याला आपल्याला तिथं सॉफ्ट लँडिंग करायचं होतं आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर फिरून माहिती गोळा करणार होता. आता त्याचा संपर्क तुटला होता. चंद्रयान-3 हे चंद्रयान-2 यशस्वी ठरल्यानंतर 14 जुलै 2023 ला चंद्रयान-3 ह्याचं लॉन्चिंग करण्यात आलं. त्यासाठी LVM-3M. LVM म्हणजेच काय GSLV त्याचं नवीन नाव लक्षात ठेवा. LVM-3M4 ह्याचा वापर करण्यात आला. लँडिंग कधी झाली 23 ऑगस्ट 2023 ला. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत चौथा देश आहे. यामध्ये ऑर्बिटरचा समावेश नव्हता कारण चंद्रयान-2चं ऑर्बिट ऑलरेडी तिथं वर आपण लॉन्च केलं होतं. लँडर जो होता तोच आपला क्रॅश झाला होता. त्यामुळं फक्त त्याच्यामध्ये ऑर्बिटरचा समावेश नव्हता चंद्रयान-3 मध्ये, हे लक्षात ठेवा. दिलंय का तिरंगा आणि शिवशक्ती असं त्या शिवशक्ती त्या पॉइंटला. हा शिवशक्ती वाचलो तुम्ही. तिरंगा ज्या पॉइंटला क्रॅश झाला त्या पॉइंटला नाव तिरंगा दिलाय. आणि आता शिवशक्ती त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतोय. आता हे बाकीची काय एक्स्ट्रा माहिती गरज नाही. आता हे बघ, आता चांद्रयान-3 चे एकूण वस्तुमान किती होते बघा. इथपर्यंत जात आहे 3900 किलोग्रॅम. मग तुम्हाला सगळं पाठ करायचंय, काय सोडायचं नाही. आता हा रिमोट सेन्सिंगचा पाठ सुरू करूया. पण आता ब्रेक घेऊया मध्ये, म्हणजे रिमोट सेन्सिंग नवीन ह्याच्यात सुरू करता येईल.